पाठीमागच्या भागामध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीने या टेड बंडीनं हत्या करायला सुरुवात केली होती, हत्यासत्राला सुरुवात झालेली होती आणि तपासामधून त्याचं नाव समोर आलं होतं आणि त्याच्याच प्रेयसीनं पोलिसांना कळवलेलं होतं. आता याच्यानंतर पुढं काय होणार होतं हे आपण आज बघणार आहोत. साल आहे 1975. सिएटल आणि आसपासच्या राज्यामध्ये, आसपासच्या शहरामध्ये, त्या भागामध्ये आधीच भीतीचं सावट पसरलेलं होतं आणि महाविद्यालयातल्या तरुणी गायब होत होत्या. पोलिसांचा झपाट्याने तपास सुरू होता आणि अखेर टेड बंडीच्या आयुष्यातला पहिला त्याला मोठा धक्का बसणार होता. त्याची पहिली अटक होणार होती. 15 ऑगस्ट 1975. युटा राज्य आहे. एका पोलीस अधिकाऱ्यानं एका वोल्क्सवॅगन बीटल ही जी कार आहे तर त्या कारकडे, ती कार तिथून जात होती. हळूहळू कार चाललेली होती. तर यानं त्या कारला बघितलं. त्याच्या मनामध्ये शंका आली की अरे हीच ती कार तर नाही ना. आणि त्यामुळे ते पोलीस त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी कार थांबवायला सांगितली. त्यानंतर मग त्याची नंबर प्लेट बघितली तर नंबर प्लेट थोडीशी विचित्र होती, जी रेग्युलर असते तशी नव्हती. त्यानंतर त्याच्यामधून टेड बाहेर आला. अत्यंत स्मार्ट, नीटनेटका, शांत. आणि बाहेर आला. काय झालं सर, काय असं तसं जरा बोलत होता. त्याला वाटलं आपल्या बोलण्यामुळे पोलीस पागळतील, पण तसं काय झालं नाही. पोलिसांनी त्याला बाजूला गेलं, तू बाजूला थांब. त्यानंतर पोलिसांनी त्या कारची तपासणी केली. तपासणी केल्यानंतर अंगावरती काटा आणणारे त्याच्यामध्ये साहित्य होतं. हातोडा होता, स्क्रू ड्रायव्हर होता, दोरखंड होते, मास्क होते आणि हातकड्या होत्या. त्याचबरोबर कचऱ्याच्या पिशव्या होत्या. आता एक तरुण आहे, आता एवढं चांगलं दिसायला ध्यान आहे आणि त्याच्या कारमध्ये काय आहे तर स्क्रू ड्रायव्हर, दोरखंड, मास्क, हातोडे, हे कशासाठी पाहिजे याला. आणि त्याच्यानंतर मग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला. ताब्यात घेतल्यानंतर मग त्याच्याकडे चौकशीला सुरुवात केली आणि त्यानंतर एक 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 विषय समोर यायला लागला होता. आणि या सगळ्या तपासामध्ये एक महत्वाचा पुरावा समोर आला होता. कॅरोल डेरोच नावाची एक मुलगी जी आहे, तर ती मुलगी याच्या तावडीतनं जिवंत सुटलेली होती. 1974 मध्ये या टेडनं तिला मी पोलीस आहे अशा पद्धतीनं सांगितलं होतं आणि तिला काहीतरी मदत करण्याच्या उद्देशानं करतोय असं त्यानं दाखवलं आणि तिला आपल्या कारमध्ये बसवलं. कारमध्ये बसवलं, पण तिला कळलं की बाबा हा काहीतरी खोटं बोलतोय किंवा हा आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे तिनं ते कारमध्ये बसण्याच्या अगोदरच ती तिथून निसटण्याचा तिनं प्रयत्न केला होता, पण तिला यानं सोडली नाही. मग त्यानं तिच्यावरती हल्ला केला, तिला मारण्याचा प्रयत्न केला, पण तरीही तिच्या ताकदीच्या जोरावर, बुद्धिमत्तेच्या जोरावरती ती मुलगी तिथून पळून गेली होती, कॅरोल नावाची मुलगी. आता ज्या वेळेस कोर्टामध्ये केस उभी राहिली त्यावेळेस खरं तर ह्याच्या विरोधामध्ये पुरावेच नव्हते, फक्त संशय होता. पण ज्या वेळेस ही कॅरोल पुढे आली आणि मग तिनं त्याच्या विरुद्ध सांगितलं की त्यानं काय काय त्याच्या त्याच्या संबंधात केलं होतं आणि हा तिचा म्हणजे ह्याचा आणि तिचाही पहिला खटला होता. आणि यावेळेस 1976 मध्ये या टेडवरती कॅरोल डरच नावाच्या तरुणीवरती अपहरण करणं आणि तिला मारण्याचा प्रयत्न करणं अशा पद्धतीनं केस सुरू झालेली होती. एवढं सगळं असताना, म्हणजे इतके त्याने खून केलेले होते अगोदर, इतक्या मुलींवरती अत्याचार केले होते, एवढं सगळं केलं होतं, छळ केला होता, तरी सुद्धा त्याच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास होता आणि तो वकिलासारखा उभा राहिला होता. आणि कोलोरॅडो जे शहर आहे त्या शहरामधलं अस्पेन या कोर्टामध्ये 7 जून 1977 हा खटला म्हणजे या सुमारास चाललेला होता. आणि यावेळी तो टेड बंडी जो आहे त्यानं स्वतःला म्हणजे त्याला वकील व्हायचंच होतं आणि त्याला काही वकील होता आलं नाही, पण तो सांगत होता की मी काही वकील देणार नाही, मी स्वतःच माझा वकील बनणार आणि मी माझा खटला लढवणार. आणि याला न्यायालयानं परवानगी दिलेली होती आणि त्याच्यामुळे त्याला मग फिरायची म्हणजे त्याला अभ्यास करण्याची परवानगी होती, एकटं फिरण्याची मुभा होती. त्याच्या हातामध्ये बेड्या नव्हत्या आणि त्याच्याबरोबर ते एक पोलीस गार्ड त्याला दूर उभा करायचे आणि तो लायब्ररीमध्ये जायचा आणि त्या ठिकाणी अभ्यास वगैरे करायचा की आपण आता यातनं कसं बाहेर पडायचं. आता त्या लायब्ररीमध्ये एक खिडकी होती. ती खिडकी यानं बघून ठेवलेली होती आणि ती खिडकी म्हणजे हे लायब्ररी दुसऱ्या मजल्यावरती होती. आता याच्या डोक्यामध्ये ती विचित्र कल्पना चालू झाली होती. आता एक दिवस लायब्ररीमध्ये तो कायद्याचा अभ्यास करत होता आणि बाकीचे सगळे अभ्यासक वगैरे किंवा वकील वगैरे निघून गेलेले होते. आता याच्याबरोबर जो गार्ड होता त्याला सुद्धा विश्वास वाटला होता की अरे हे एवढं एवढंसं पोरगं आणि हे कुठून जाणार आहे आता, ह्याच्यामुळे तो थांबला होता बिचारा, किती असं तसं जरा त्याला वाटत असेल. आता गार्ड जो आहे तो बाजूला गेला आणि आता ही संधी त्या टेडनं हेरली. हेरल्यानंतर त्यानं त्या लायब्ररीची खिडकी उघडली आणि उघडून त्यानं बाहेर उडी मारली. तर ते साधारणपणे 25 फुटाची उंची होती, पण तिथून त्यानं उडी मारली. नंतर तो त्याच्या तंगड्यावरती आपटला, त्याची टाच जी आहे ती फुटली, दुखापत झाली, पण तरी तो काही थांबला नाही, जंगलामध्ये पळून गेला.
त्याच्यानंतर 6 दिवस जंगल म्हणजे आपल्यासारखं ते झाडाझुडपांचं जंगल नाही, तिकडं असं बर्फाच्छादित आणि ते तसे वृक्ष वगैरे असतात तसलं, म्हणजे बर्फाचं डोंगर आणि तसलं जंगल. तर त्या ठिकाणी तो गेला. आता याच्यामध्ये त्याला ना अन्न मिळत होतं, ना त्याला झोप मिळत होती आणि इकडं मात्र शेकडो पोलीस जे आहेत ते त्याला शोधत होते. आणि एक दिवस एका झोपडीमध्ये अत्यंत थकलेला, उपाशी, त्यानंतर अशा अवस्थेमधला, जखमी अवस्थेमधला हा प्राणी तिथं सापडलेला होता. तर अशा पद्धतीनं पहिला प्रयत्न त्याचा फसला होता पळून जाण्याचा आणि एका आठवड्यामध्येच तो सापडला होता. नंतर तो परत जेलमध्ये आला होता. आता तो ग्लीवूड स्प्रिंग्स नावाचं जेल आहे त्या ठिकाणी होता आणि तिथं सुद्धा काहीतरी अशा योजना तो आखत होता. आता दुसऱ्यांदा त्याला पळून जायचं होतं. आता हे सगळं चाललेलं असताना त्यानं बघितलं की तो ज्या म्हणजे त्या कोठडीमध्ये आहे, त्या कोठडीच्या वरती एक छत आहे. त्या छताला एक छिद्र आहे. रात्री काय व्हायचं, ते कैद्यांचा गोंगाट किंवा काही गोंधळ असायचा त्यावेळेस तो ते छिद्र आहे ना, ते हळूहळू त्याच्याकडे जे काही असायचं साहित्य, त्या साहित्याने मोठं करत राहायचं. असं करत बरेच दिवस त्यानं तो विचार केला होता की याच्यातनं आपल्याला बाहेर पडायचं. आता बाहेर पडायचं मग कसं पडायचं, तर ते जे छिद्र आहे, तर त्या छिद्रामधून त्याला असं वर जायचं होतं. मग त्याच्यासाठी आता त्याचं वजन जरा थोडंसं त्याला असं वाटलं आपण जरा लुकडं व्हावं. कमी वजन असेल आणि थोडंसं लुकडं झालं की आपल्याला पटकन त्याच्यातनं बाहेर पडता येईल. आणि त्याच्यामुळं त्यानं आपलं जेवण कमी केलं, डाएट सुरू केला आणि 30 डिसेंबर 1977 आता या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होणार होती आणि जेलमधले गार्ड जे आहेत ते त्यांच्या ड्युटीवरती इकडं तिकडं होते, गार्ड कमी होते आणि यावेळेस या बंडीनं हा डाव सगळा साधलेला होता आणि मग त्यानं वरती त्या छिद्रामधून तो असा लुकडा बनलेलाच होता. त्यानं अगोदरपासून प्लॅन केला होता आणि त्याच्यातनं तो बाहेर पडला आणि रस्त्यावरती आला आणि जेलला त्यानं टाटा केलं आणि तो निघून गेला. त्यानंतर मग त्यानं एका ठिकाणची गाडी चोरली. त्यानंतर डेनव्हरला तो तिथं म्हणजे डेनव्हर नावाचा भाग आहे, तर त्या ठिकाणी तो गेला. त्याच्यानंतर मग इकडून तिकडून पैसे चोरून बिरून असं काहीतरी करून त्यानं विमान पकडलं आणि तो फ्लोरिडाला गेला होता. आणि याच फ्लोरिडामध्ये घडलं होतं अमेरिकेच्या इतिहासातील सगळ्यात भीषण हत्याकांड, ची ओमेगा सोरोरिटी मर्डर्स. आता ते अमेरिकेच्या इतिहासामध्ये काळ्या अक्षरानं लिहिलेलं अशी ती घटना होती. आता हा टेड तुरुंगातनं बाहेर आलाय, फ्लोरिडाला पोहोचलेला आहे आणि तिथं त्यानं पुन्हा शिकार करायला सुरुवात केली. तारीख आहे 15 जानेवारी 1978. मध्यरात्रीचा कहर झालेला आहे आणि फ्लोरिडा शहरामध्ये फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीमधल्या ची ओमेगा सोरोरिटी हाऊस यामध्ये काही मुली झोपलेल्या होत्या. बाहेरचं वातावरण शांत होतं, सगळीकडे काळोख होता आणि या शांत वातावरणामध्ये एक मृत्यूदूत त्या ठिकाणी आलेला होता, टेड बंडी. आता तो सरळ त्या रूममध्ये शिरलेला होता, हातामध्ये लाकडी दांडा घेतलेला होता आणि त्यानं झोपलेल्या मुलींवरती निर्दयपणे हल्ला केला. मार्गारेट बोमन ही 21 वर्षाची मुलगी, तिच्या डोक्यावर त्यानं सपासप वार करायला सुरुवात केली आणि जागेवरती तिचा मृत्यू झाला होता. लिसा लेवी ही 20 वर्षाची मुलगी, तिलाही ठार मारलं. एवढंच नाही तर तिच्यावरती त्यानं अत्याचार केलेले होते. आणि आणखी 2 मुली, कॅरेन चॅडरल आणि कॅथी क्लेनर, तर या सुद्धा प्रचंड जखमी झाल्या होत्या, पण नशिबाने त्या वाचलेल्या होत्या. फक्त 15 मिनिटांमध्ये हे सगळं त्यानं घडवलेलं होतं. आरडाओरडा, रक्त, भय, भीती, गोंधळ ह्या सगळ्यांनी ते वातावरण भारलेलं होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर हा टेड जो आहे तो तिथून बाहेर पडला होता पुढची शिकार शोधायला. त्यानंतर पुढे गेल्यानंतर त्यानं पुन्हा एका मुलीवरती हल्ला केलेला होता. तिचं नाव आहे चेरिल थॉमस. ती सुद्धा प्रचंड जखमी झालेली होती आणि आयुष्यभरासाठी ती पांगळी झाली होती. आता हे जेव्हा दुसऱ्या दिवशी फ्लोरिडा शहरामध्ये पसरलं, बातम्यांमध्ये आलं, त्यावेळेस मात्र सगळे हादरलेले होते. एक खुनी वेड्यांसारखा मुलींवरती तुटून पडतोय, त्यांच्यावरती अत्याचार करतोय आणि पोलीस मात्र काहीच करू शकत नाहीत का, हा प्रश्न होता. आता ची ओमेगाचा नरसंहार त्या ठिकाणी राष्ट्रीय हेडलाईन बनलेला होता आणि माध्यमांनी ओरडायला सुरुवात केली होती. अमेरिकाच मोस्ट वॉन्टेड किलर, हँडसम डेव्हिल, द मॉन्स्टर नेम्ड टेड. तर अशा पद्धतीनं त्या हेडलाईन येत होत्या. आता मुलींचे वडील जे आहेत, घरचे जे आहेत, ते मुलींना कॉलेजमध्ये पाठवायला घाबरत होते. विद्यापीठांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं होतं आणि फ्लोरिडामधला या रक्तरंजित घटनेनंतर पोलीस मात्र सतर्क झाले होते. सगळीकडे नाकाबंदी केली होती आणि 9 फेब्रुवारी 1978 रोजी टेड बंडीला पोलिसांनी एका चोरीच्या कारमध्ये पकडलेलं होतं.
आता म्हणजे तो एका कारमध्ये चालला होता, ती कार चोरीची होती, पण पोलिसांनी त्याला थांबवलं कारण नाकाबंदी चालली होती. त्यावेळेस त्याच्याकडे ओळखपत्र मागितलं. आता यावेळेस चोराच्या मनात चांदणं त्या पद्धतीनं तो घाबरला. त्यानं पोलिसांवरच हल्ला केला. पोलिसांनी पण त्याला धडा शिकवला आणि त्याला ताब्यात घेतला होता. त्याच्यानंतर त्याला कोर्टामध्ये आणण्यात आलेलं होतं आणि आता त्याच्यावरती खटला सुरू झालेला होता. सगळी अमेरिका या खटल्याकडे डोळे लावून बसलेली होती आणि यामध्ये तो स्वतः वकील होता, की मीच स्वतः वकील होणार आणि मीच स्वतः माझा खटला लढवणार. आणि एवढं सगळं करून सुद्धा अत्यंत आत्मविश्वासाने आणि हसतमुखाने तो कोर्टामध्ये बोलत होता. लोकांना, आता काही लोकांना तो किती बघा किती हँडसम आहे, तो असा करू शकतो का, किती चार्मिंग आहे, तो असा करू शकतो का, तर अशा पद्धतीने लोकांना वाटत होतं. आणि काही मुली कोर्टामध्ये फक्त त्याला बघण्यासाठी येत होत्या. म्हणजे त्या काळात सुद्धा ठरकी प्राणी होते, आताच्या काळात आहेत असं नाही. तर आता या सगळ्यामध्ये आता ह्या टेडच्या विरोधामध्ये प्रचंड पुरावे होते आणि ची ओमेगा हत्याकांड जे आहे त्याचे साक्षीदार होते. त्यानंतर पीडित तरुणी ज्या होत्या त्यांच्या अंगावरचे डेंटल एव्हिडन्स होते. त्याचबरोबर ते जिवंत सुटलेल्या मुली होत्या आणि त्यामुळे कोर्टानं 1979 मध्ये त्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलेली होती. आणि टेडला आणखी एका मुलीच्या खुनासाठी, किम्बर्ली लीच नावाची एक तरुण मुलगी आहे, तिच्यावरती सुद्धा त्यानं अत्याचार केले होते, तर त्या खटल्यामध्ये सुद्धा याला दोषी ठरवण्यात आलेलं होतं आणि त्याला मृत्यूदंड झालेला होता. म्हणजे त्याला आता 2 वेळा मृत्यूदंड निश्चित झालेला होता. तर अशा प्रकारे त्याला शिक्षा सुनावलेली होती. आता न्यायालयामध्ये, कोर्टामध्ये त्याचं वागणं विचित्र होतं. तो हसायचा, लोकांना पाहायचा, हात हलवायचा, मुलींकडे बघून डोळा मारायचा आणि काही मुली त्याचा डोळा खाण्यासाठीच आलेल्या असायच्या. तर अशा पद्धतीनं त्याचं ते वागणं होतं. पण आता हा प्राणी जेलच्या आत गेला होता, गजाआड गेलेला होता, मृत्यूदंड त्याला ठोठावलेला होता आणि त्याची कहाणी इथंच संपत नव्हती. तर तुरुंगामध्ये असताना सुद्धा अनेक माध्यमं त्याच्याकडे यायची, त्याच्या मुलाखती घ्यायचे आणि त्याचे अनेक चाहते निर्माण झालेले होते आणि हळूहळू त्यानं त्याच्या खुनांची कबुली द्यायला सुरुवात केली होती. त्याला आता मृत्यूदंड झाला हे ठरल्यानंतर त्याला फ्लोरिडाच्या रेफर्ड तुरुंग जे आहे, जेल आहे, त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. या जेलमध्ये तो पुस्तकं वाचायचा, अभ्यास करायचा, मुलाखती द्यायचा. त्याला भेटायला पत्रकार यायचे, मानसशास्त्रज्ञ यायचे, पोलीस अधिकारी यायचे. यांच्या रांगा त्याला म्हणजे यायला रांगा लागलेल्या असायच्या. आता एक खुनी असून सुद्धा तो त्यावेळेस सेलिब्रिटी बनलेला होता आणि त्याचं ते वागणं, त्याचं ते कधी काही लोकांना तो एकदम जवळचा वाटायचा. काही वेळा तो तर्क मांडायचा. कधी म्हणायचा, की "अरे मला या लोकांनी फसवलंय, मी असा नाहीच आहे मुळी." आणि कधी म्हणायचा, की "मीच हे सगळे खून केलेले आहेत." अशा पद्धतीनं त्याचं ते वागणं असायचं. आता हळू-हळू 1980चं साल उजाडलं, म्हणजे दशक आलेलं होतं. मृत्यूदंड त्याचा जवळ आलेला होता. यानं आपले गुन्हे कबूल करायला सुरुवात केलेली होती आणि तो कबूल करत होता, की त्यानं किती लोकांना मारलं, तर मग तो कधी सांगायचा, की 30 मुलींना मारलं, कधी 40ला मारलं, कधी 50ला मारलं, कधी कमी, कधी जास्त. आणि FBI च्या मते या टेडनं 30 पेक्षा जास्त मुलींना मारून टाकलेलं होतं. पण प्रत्यक्षामध्ये, वास्तवामध्ये जर हा आकडा जर बघितला तर 100 पेक्षा जास्त त्यानं खून केलेले होते. विशेष बघा, म्हणजे एवढा क्रूर वागणारा असून सुद्धा त्या टेडला तुरुंगामध्ये काही मुली त्याच्या प्रेमात पडलेल्या होत्या. म्हणजे काही त्याला पत्र लिहित होत्या, काही त्याला तुरुंगामध्ये येऊन भेटत होत्या आणि काहींनी त्याच्याबरोबर ती लग्न केलंय असं सुद्धा बाहेर दावा केलेला होता. आता ह्या टेडचं मृत्यूदंडाबाबतच्या तारखा ज्या आहेत त्या पुढे ढकलल्या जात होत्या आणि वकील जे आहेत ते नवीन नवीन कारणं सांगत होते आणि मानसशास्त्रज्ञ त्याचा अभ्यास करत होते आणि शेवटी कायद्याचा विजय झाला आणि 24 जानेवारी 1989 या दिवशी फ्लोरिडा स्टेट प्रिझन सकाळचे साधारण 7-7:30चा सुमार झालेला होता आणि या टेड बंडीला विद्युत खुर्चीवरती बसवण्यात आलं. काही क्षणामध्येच त्याचा अंत झाला होता, तो संपला होता. एक क्रूर खुनी या ठिकाणी संपलेला होता. आता या टेड बंडीच्या प्रकरणानं समाजाला फार मोठे धडे दिले होते. म्हणजे बाहेरचं रूप पाहून विश्वास ठेवू नका, किंवा एखादा हँडसम सुंदर चेहरा असेल त्याच्या पाठीमागे सुद्धा राक्षस असू शकतो. बऱ्याच वेळा याच्या पाठीमागच राक्षस असतो हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर ती सुरक्षांच्या उपायांची आज गरज आहे, किंवा कॉलेज, हॉस्टेल, सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षा याच्यामध्ये काही बदल करण्याची गरज आहे. त्यांना सुरक्षा देण्याची गरज आहे. आणि मानसिक आजार, गुन्हेगारी, तर हे सगळं ह्या सगळ्या घटनेमधून पुढं आलेलं होतं. आणि या सगळ्यामध्ये आता ही जी विकृती आहे, ती विकृती का निर्माण झाली, कशामुळे झाली, तर याच्यावरती नंतर मग या टेड बंडीवरती अनेक चित्रपट आले होते, पुस्तकं आली होती, डॉक्युमेंटरी तयार झालेल्या होत्या आणि आजही त्याला एक कुख्यात सिरियल किलर म्हणून पाहिलं जातं. आजही त्या नावानं तो जिवंत आहे.
आता 24 जानेवारी 1989ला सकाळी फ्लोरिडा स्टेट प्रिझन या ठिकाणी त्याला जेव्हा मारण्यात आलं होतं, त्यावेळेस हजारो लोक रस्त्यावरती उतरले होते. हातामध्ये फलक होते, बर्न बंडी बर्न, जस्टिस फॉर व्हिक्टिम, अशा पद्धतीनं त्यांनी ते फलक घेऊन नाचत होते, गात होते, ओरडत होते, आनंद साजरा करत होते. एखाद्या सणासारखं ते वातावरण होतं आणि अखेर हा क्रिमिनल संपलेला होता. आता जाता जाता टेड बंडी याच्याशी रिलेटेड मानसशास्त्रीय विषय एक छोटासा आहे, तो म्हणजे स्त्रिया एखाद्या क्रूर व्यक्तीकडे आकर्षित का होतात, तर त्याला हॅब्रिस्टोफिलिया असं म्हणतात. आता हे नक्की काय आहे? हा एक पॅराफिलियाचा प्रकार आहे. आता पॅराफिलिया म्हणजे काय, तर सामान्य लैंगिक आकर्षणापेक्षा वेगळं, विकृत, धोकादायक आणि असामान्य लैंगिक वर्तन. आता याच्यामध्ये त्या व्यक्तींना गुन्हेगाराबद्दल लैंगिक आणि भावनिक आकर्षण वाटतं. म्हणजे खून करणारे, बलात्कार करणारे, दरोडा घालणारे, अत्याचार करणारे जे गुन्हेगार आहेत, तर त्यांच्याकडे अशा व्यक्ती आकर्षित होतात. याच्यामध्ये महिलांचं प्रमाण जास्त आहे आणि अनेक स्त्रिया तुरुंगातील खुनी, सिरियल किलर आणि कुख्यात कैदी जे आहेत त्यांच्यावरती प्रेम करायला लागतात. त्यांना पत्र लिहितात, त्यांना भेटायला जातात, त्यांच्याकडे लग्नाची मागणी करतात. आता असं का होतं? आता याचं मानसशास्त्रीय कारण काय? तर थोडक्यामध्ये थ्रिल ऑफ डेंजर, म्हणजे काही लोकांना धोक्यामध्ये जगायला आवडतं, त्याच्यामध्ये त्यांना आनंद वाटतो किंवा खुन्याच्या जवळ राहणं त्यांना थोडंसं रोमॅन्चक असं वाटतं आणि सत्तेचं आकर्षण असतं. म्हणजे गुन्हेगार जे असतात त्यांच्याकडे ताकद असते, त्यांना लोक घाबरत असतात आणि इतरांवरती ते ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे ह्या ज्या महिला असतात त्यांना असं वाटत असतं की आपण जर याच्याबरोबर राहिलं तर ती शक्ती आपल्यामध्ये येईल. त्याचबरोबर ती काहींची अशी मानसिकता असते की हा गुन्हेगार आहे ना, याला मी बदलू शकते, माझ्या प्रेमानं बदलू शकते आणि हा इतरांसाठी राक्षस आहे, पण माझ्यासाठी मात्र तो चांगला आहे असं त्यांना वाटत असतं आणि त्याच्यामुळे त्या आपलं महत्त्व वाढेल किंवा कधी-कधी असं होतं की काही अशा पद्धतीनं वागणाऱ्या ज्या महिला आहेत, तर त्यांना लहानपणी काहीतरी हिंसाचार किंवा दुर्लक्ष किंवा लैंगिक छळ झालेला असतो आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांना अशा व्यक्तीचं आकर्षण असतं आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे टेड बंडी याचं. म्हणजे हा अमेरिकेतला सगळ्यात मोठा सिरियल किलर होता. 30पेक्षा जास्त मुलींना मारलं होतं. तरी सुद्धा कोर्ट ट्रायलमध्ये त्याला बघण्यासाठी मुलींची गर्दी होती. त्याला प्रेमपत्र लिहिलं जात होतं आणि याच ट्रायलच्या दरम्यान त्यानं कॅरल एन बुने नावाच्या एका महिलेबरोबर लग्न केलं होतं, तरुणीबरोबर लग्न केलं होतं. म्हणजे हा एक मानसिक आजार आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर आता टेड बंडी या विषयावरती आता आपण थांबूया आणि आता पुढचा विषय म्हणजे आपण आता असं करतोय की दर रविवारी एक सिरियल किलर सुरू करायचा. मग त्याच्यावरती 2 भाग, 3 भाग, 4 भाग जेवढी त्याची माहिती असेल तेवढी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करायचा. मग काही सिरियल किलरची 2 भागाची माहिती होईल. मग रविवारी सुरू केलं तर रविवार आणि सोमवार 2 भागामध्ये ती माहिती संपेल. त्याच्यानंतर पुढच्या रविवारी पुन्हा एक सिरियल किलर घ्यायचा, त्याच्याबद्दलची माहिती. त्याची माहिती समजा 3 भागात संपली तर रविवार, सोमवार, मंगळवार या 3 भागात ती माहिती संपवायची. त्याच्यानंतर पुढच्या रविवारी पुन्हा एक नवीन सिरियल किलर घ्यायचा, त्याच्याबद्दलची माहिती. त्याची समजा 4 भागात संपली तर 4 भागात रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार असं. म्हणजे जेवढी आपल्याला माहिती असेल म्हणजे तेवढी आपण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. तर आता पुन्हा भेटूया पुढच्या म्हणजे येत्या रविवारी रात्री 8 वाजता एका नवीन सिरियल किलरसह. त्याचं नाव आहे जॅक द रॅपर.